राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। राष्ट्रीय महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत आणि समाजात सकारात्मक प्रबोधन व्हावे यासाठी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील युवा कल्याण प्रतिष्ठानने पुढाकार घेतलाय। राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाअंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त एकाच दिवशी 6 तालुक्यात 104 ठिकाणी 104 वक्त्यांनी व्याख्यान देऊन सुमारे 25,000 विद्यार्थ्यांपर्यंत शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व पोहोचवून एक आगळावेगळा विक्रम केलाय। विशेष म्हणजे गेल्या वर्षी ही एकच दिवशी 100 व्याख्यानं झाली होती। हा महत्त्वाकांक्षी उपक्रम महाराष्ट्रालाच नव्हे तर देशातील एकमेव अभिनव प्रयोग असल्याचं बोललं जात आहे। 26 आणि 27 जून 2024 रोजी झालेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त 6 तालुक्यात 104 कार्यक्रम संपन्न झाले। त्यात अमळनेर तालुक्यातील 65 माध्यमिक शाळा आणि 13 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारोळा तालुक्यातील 15 माध्यमिक शाळा, धरणगाव तालुक्यातील 7 माध्यमिक शाळा, एरंडोल 2, चोपडा 1, धुळे 1 अशा प्रकारे समावेश होता। हा महत्त्वाकांक्षी उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील एकमेव अभिनव प्रयोग असल्याची प्रतिक्रिया सुप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक जयसिंग वाघ यांनी दिली आहे। हा उपक्रम कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत येत नाही, त्यामुळे कोणतेही अनुदान मिळत नाही। समाजातून कोणताही निधी अथवा देणग्या गोळा न करता पदरमोड करून हा उपक्रम राबवण्याचं काम प्राध्यापक अशोक पवार हे करतायत। दरम्यान अमळनेर येथील धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात वक्त्यांच्या कार्यशाळेत प्राध्यापक डॉक्टर संदीप नेरकर, प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील यांनी मार्गदर्शन केले। यावेळी सोपान भवरे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कर्तृत्वावर आधारित अभ्यासपूर्ण तयार केलेले वाचन साहित्य सर्व वक्त्यांना देण्यात आले। स्वयंप्रेरणेने काम करणारे अनेक वक्ते यात सहभागी झाले होते। या वक्त्यांनी कोणतेही मानधन वा प्रवास खर्च घेतला नाही। महोत्सव प्रमुख D.A. पाटील यांना प्राध्यापक डॉक्टर राहुल निकम, अशोक भिराडे, संदीप घोरपडे, बापूराव ठाकरे, संजय पाटील, अजय भामरे, उमेश काटे यांचं सहकार्य मिळालं। या उपक्रमात 6 तालुक्यातील माध्यमिक प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोलाचं सहकार्य लाभलं। उमेश काटे सर, कार्यकारी संपादक न्यूज 18 महाराष्ट्र। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।